श्री स्वामी समर्थ. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही. घरातील एखादी व्यक्ती सारखी भांडण कटकट करत असेल, आपण व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असेल, दुसऱ्याचे ऐकून बाहेरचे ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील तर घरामध्ये मन शांती मिळत नसेल. आपल्या घरामध्ये पैसा तर येत आहे, परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये, नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल. आपली मुलं मुली आपले ऐकत नसतील, जास्त हट्टेपणा करत असतील, किंवा जर मोठी मुलं असतील आणि त्यांना व्यसन करत असतील, बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरामध्ये वातावरण हे दूषित होत असेल, तर भांडणे वादावादी होत असतील, आपल्या घरातले काही असेच कारणे आहेत. कारण नसेल तरी सुद्धा बाहेरच्या कोणीतरी किंवा बाहेरचं ऐकून आपल्या घरात भांडणे होत आहेत. एकमेकांचं कोणाचंही पटत नाही. नेहमी घरामध्ये आनंदी वातावरण नसते. घरातील कोणतंही काम एकमेकांना विचारून केलं जात नाही, किंवा सगळ्याच मत विचार घेऊन कोणतंही काम केलं जात नाही. सगळेजण आपापल्या मर्जीप्रमाणे वागत असतील, म्हणजेच कोणी कोणाला विचारत नसेल, म्हणजे आपल्या घरात कोणताच असा नियम राहिलेला नाहीये. घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणेच होतं, भांडणाचेच विषय निघत आहेत. म्हणजे जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील, वादावाद होत असतील, किंवा रुसवे फुगवे होत असतील, कोण कोणाशी बोलत नसेल, किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल, म्हणजे डोकं जड झालं आहे, कोण कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरी सुद्धा तो होत नसेल, कितीही पूजा पाठ करायचे ठरवले, कोणतेही सेवा करायच्या ठरवल्या तरी सुद्धा त्या आपल्या हातून केल्या जात नसतील. घरातील अशा वातावरणामुळं आपलं मनस्थितीमध्ये बिघाड चाललेला असतो. त्यामुळे आपली प्रगती होत नाही. घरात सुख समृद्धी नाही, आनंदाचे वातावरण नाही. काम तर सगळेच लोक करतात, तर पैसा तर घरात येतो, पण तो पैसा घरात टिकत नाही. लक्ष्मी घरात वास नाहीये, घरात बरकत नाही. आलेला पैसा कुठे गेला हे कळत नाही. आले तर अशा वेळी घरात जी काही नकारात्मकता आहे, जी काही वादविवाद आहेत, किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे, वास्तुदोष आपल्याला दूर करायचा आहे. हा वास्तुदोष किंवा ही नकारात्मक ऊर्जा आहे, ती आपल्या घरातून दूर करायची आहे. जी काही बाधा व कोणी काही केलं असेल, घरात नकारात्मकता पसरवत असेल, किंवा आपल्या घरात कोणाची दृष्ट लागली असेल, तर ती या उपायांनी दूर होईल. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका. हा व्हिडिओ तुम्ही सुरू करण्यापूर्वी सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंट करा. भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल किंवा कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तांवर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव हा कायमच होईल. आपल्याला हा उपाय करायचा आहे. या 3 वस्तू आहेत की मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 3 वस्तू म्हणजे रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता, तुमच्या घरामधील सर्व नष्ट होईल, किंवा जे काही वास्तुदोष असतील किंवा वाद नष्ट होतील. घरातील सगळ्यांचे विचार एकमेकांना पटायला लागतील. आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो आपल्या कुठं गेला आहे हे कळत नव्हतं, की तो नको असलेल्या गोष्टींसाठी खर्च होत होता. तो आपल्या आता खर्च होत नसलेला जाणवेल. घरातील लोकांचे विचार बदललेले जाणवतील. घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल. या 3 वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून 2-3 दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला दिसेल. तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल, घरातील वातावरण प्रसन्न वाटेल, घरात मनशांती मिळेल, घराच्या लोकांमध्ये मनामध्ये चांगले विचार येतील. आपण काय केलं नाही पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. म्हणजे घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल. 2-3 दिवसातच तुम्हाला असं जाणवायला लागेल, की घरात जी व्यक्ती चिडचिड करून ते भांडण करत होती, ती आता छोट्या छोट्या गोष्टींवरून वादावादासाठी होत होती, ती व्यक्ती आता शांत झाली आहे. आपली मुलं जी हट्टीपणा करत होती, ती आपली आता ऐकत नव्हती, ती मुलं आता शांत झाली आहेत. म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे. किंवा आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला कोणतं कितीही औषध पाणी केलं तरीही आराम मिळत नव्हता, आता त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला थोडा फरक जाणवायला सुरुवात होईल. उपाय तुम्हाला 21 दिवसांचा करायचा आहे. 21 दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. आपण बऱ्याच वेळा अशा त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो, भक्ती करतो, खूप सारे उपाय करतो, किंवा बऱ्याच वेळा आपल्यालाच खूप सारे उपाय करायचे असतात, पण आपल्याला तो
शक्य होत नाही. हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल. तुम्ही जर 21 दिवस रोज केला तर तुम्हाला याचा फरक नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तो आपल्याला घरातील सर्व व्यक्तींवर आपल्या घरावर नक्कीच फरक जाणवायला लागेल. हा एवढा चमत्कारिक उपाय आहे. हा उपाय कधीही करायचा आहे तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस केला तरीही चालेल. दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळी सुद्धा तुम्हाला जसं जमेल तसा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला, झोपायच्या अगोदरपर्यंत कधीही तुम्ही दिवसभरात हा उपाय करायचा आहे, तरीही चालेल. जर तुमचा मासिक धर्म असेल तर तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या व्यक्तीला कोणत्यातरी व्यक्तीला करायला सांगायचा आहे. परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका. तुम्ही जेव्हा गावाला गेले असाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील त्यांना हा उपाय करायला सांगा. आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी पंती घ्यायची आहे. म्हणजेच दिवा मातीचा घ्यायचा आहे. उपाय करताना जास्तीत जास्त मातीचीच पंती वापरली जाते. मातीच्या पंतीने तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल. त्यानंतर आपण त्यामध्ये शेणाच्या गौऱ्या, गाईच्या शेणाच्या गौऱ्या घालायच्या आहेत. त्या शेणाच्या गौऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानात नक्कीच मिळतील. तिथून त्या गौऱ्या आणि या पंतीमध्ये आपल्याला थोड्याशा गौऱ्या घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे. त्याचे तर खरं खूप सारे आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहेत जे आपल्याला घरातील किटाणू असेल, रोगजंतू असतील, काहीही ते या भीमसेनी कापरामुळे नष्ट होतात. तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या कुठल्याही तुटलेल्या नसाव्यात, तर पूर्ण अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यावरती शुद्ध गाईचे तूप थोडंसं टाकायचं आहे. ते प्रज्वलित करायचं आहे आणि ती पंती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराच्या ब्रह्मस्थान म्हणजेच आपल्या घराचा जो मध्यभागी असतो तिथे आपल्याला पंती प्रज्वलित करायची आहे. म्हणजे तुम्ही घराच्या हॉलमध्ये मागे किंवा किचनच्या मध्यभागी ही पंती तुम्ही प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला जर शक्य नसेल तर देवासमोर बसूनही ती पंती तुम्ही प्रज्वलित करायची आहे. पण नंतर हा धूर घराच्या सर्व कानाकोपऱ्यात तुम्हाला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ येऊन दरवाजाकडे तोंड करून आपल्याला ती पंती फिरवायची आहे. होय मित्रांनो, पण ही पंती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्टकम स्तोत्र किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही हा 21 दिवस धूर आपल्या घरामध्ये किंवा कायमस्वरूपी जर आपल्या घरामध्ये धूर केला तर तुम्हाला त्या घरातील जी काही तुमचे वाईट नजर दोष, नकारात्मक ऊर्जा आहे सगळी तुमची ही नष्ट होऊन जाईल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरात सुख समृद्धी येते. घराची बरकत होते. घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होते. घरात मनशांती मिळते. असे खूप सारे फायदे आपल्याला या छोट्याशा उपायाने मिळतात. फक्त तुम्हाला हा उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वास असायला हवा. पूर्णपणे विश्वासाने जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. जेणेकरून स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव हा तुमच्यावरती कायम होईल. आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. सर्वांना श्री स्वामी समर्थ.